एक छोटीसं उदाहरण सांगतो पवित्र शास्त्रातलं. यशायाचा ग्रंथ याचा 5वा अध्याय घरी वाचा. त्यामध्ये 5 ठिकाणी यशाया अशा प्रकारे म्हणतो, यशाया इज अ व्हेरी बिग प्रॉफिट. मोठा संदेश आहे. तो म्हणतो, "ओ टू देम, ओ टू देम, ओ टू देम, ओ टू देम, ओ टू देम." यांचा धिक्कार असो, यांचा धिक्कार असो, यांचा धिक्कार असो, धिक्कारच धिक्कार करतोय. परंतु जेव्हा तो देवाच्या मंदिरामध्ये गेला, त्यावेळेस तो स्वतःचा धिक्कार करतो. "वोए टू मी फॉर आय एम अनक्लीन." मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे. अशुद्ध लोकांमध्ये मी राहतो. आणि मग देव त्याच्याशी बोलला. त्याने पाहिलं आणि त्याला देवाची वाणी मिळाली आणि तो देवाला अशा प्रकारे प्रश्न विचारतो, की म्हणजे देव त्याला प्रश्न विचारतो, की "आम्हासाठी कोण जाईल?" आम्हासाठी देवचा बाप, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्मा. आम्हासाठी कोण जाईल? येशया म्हणतो, "प्रभू तू मुझको भेज माय जॉब." मित्रांनो, जे पाचारण असतं ना पाचारण, ते देवाच्या मंदिरातच मिळतं. तुम्हाला मंदिरात जायचं नाही आणि मग स्वतःला खूप मोठे प्रॉफेट आणि अपोस्टल आणि पास्टर आणि काय-काय म्हणून घ्यायचं. मला टीकात्मक नाही बोलायचं, परंतु तिथं देवाच्या मंदिरामध्ये या ना. देवाच्या मंदिरामध्ये आनंद की भरपुरी आहे. प्रभूची पवित्र समक्षता आहे.